जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 हरी 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 जय जय राम कृष्ण हरी
नेते देवा आम्हा तुझी चरण सेवा आनने घो देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी संत संगे सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ आनने घो देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम आनने घो देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी विठ्ठला श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चन हे न घडता मती होईल मंदा श्री गुरु विठ्ठल भावे वंदा दाखविती निज परमानंदा तुझ मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा आनने घो देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज यांचा अखिल गुणनिधान करुणावरुलाल भक्त काम कल्पद्रुम श्री रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा आणि परमात्माच्या दरबारामध्ये उभं राहून आपल्या अंतःकरणातली कामना अर्थात मागणी मागणारा आहे विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय आपला आराध्य दैवत असणाऱ्या भगवंताकडे मागणी मागताय. स्पष्ट अर्थानं तुकोबाराने अभंगामध्ये याचा उच्चार केलाय. मागणी कशाची करतायत? आम्हा तुझी चरण सेवा. ज्या सेवेच्या योगानं भगवान पंढरीश परमात्मा तुकोबाराने आपला केला त्याच सेवेची याचना तुकोबाराय करतायत. या साधनेच्या व्यतिरिक्त जगद्गुरु तुकोबारायांना भगवंताकडून अधिकची अपेक्षा नाही. आननी गो देशी तरी भगवंताला तुकोबाराय सांगतात देवा देऊन देऊन काय देशील? रिद्धी सिद्धी मुक्ती चारी. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांचाही निषेध तुकोबारायांनी केला. या चरण सेवेला सहाय्यक साधन जे आहे त्याचा उच्चार तुकोबाराय करतात. संत संगे या संत महात्म्यांच्या परम पावन पवित्र संगतीमध्ये या चरण सेवेची साधना मी आतापर्यंत केली आहे आणि ज्या चरण सेवेची साधना करण्याकरता संत संगत मला प्राप्त झाली पण अवघा सुकाळ प्राप्त झाला आणि त्या साधनाचा उच्चार तुकोबारांनी शेवटच्या चरणात केला. तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम विठ्ठला. परम पवित्र पुण्यभूमी पुण्यक्षेत्र आपल्या बदलापूरमध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह राष्ट्रीय कीर्तन महोत्सव गेल्या 23 वर्षापासून अखंडपणानं हा उत्सव चालू आहे. या उत्सवाचे असणारे प्रमुख आयोजक आपल्या गावचा असणारं भूषण योजक तत्र दुर्लभ या न्यायानं ज्यांचा गौरव करावा लागेल असे आदरणीय आमदार साहेब. तदनंतर या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन सांभाळणारे आमचे आदरणीय आशीर्वाद भक्तीपरायण मोहन महाराज, त्यांचे सोबत असणारे राजेश पाटील, गणेश कथोरे, नारायण पाटील आदी करून ही मंडळी. कीर्तनकार तयार असतील, गायक वादक मृदंग करणारे तयार असतील, पण जर आयोजकच नसेल तर कार्यक्रम होऊ शकेल का? तर नुसता आयोजक नको, वेळ प्रसंगानं कोणत्याही परिस्थितीमध्ये नेटकं नियोजन करणारा आयोजक पाहिजे. आज पाहिलं आपण काय परिस्थिती झाली. ते माझं दुर्दैव होतं का? प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या साधुसंत महात्म्यांनी परमार्थ कसा केला असेल याची कल्पना परमात्माला आपल्याला आज दिली बरं का. ज्या माऊली ज्ञानोबारांचं तुकोबारांचं नाव घेतोय, आज एवढा समाज आपल्या पुढे उभं राहतोय, पण त्या माऊली ज्ञानोबारांना तुकोबारांना ही व्यवस्था मिळत असेल का? भगवान परमात्माने विचार केला आणि एक झलक आपल्याला दाखवली फक्त.
जर ही व्यवस्थाच उभी राहिली नसती तर कीर्तन झालं असतं का? म्हणजे तुम्ही नसतं केलं पण आम्ही पंढरपूरकर आहोत म्हणून आम्हाला करावंच लागलं असतं. झालं असं नेटकं उत्तम आयोजन या ठिकाणी आहे. आज कीर्तना करता आपल्या परिसरातील सगळीच हरिभक्तीपरायण मंडळी उपस्थित आहे. अनेकांचा उल्लेख करण्याची अपेक्षा आहे पण 8:30 वाजले. काही ज्येष्ठांचा उल्लेख करावा असा वाटतो की ज्यांच्या योगाने मी इथपर्यंत आलो असे हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे ओक महाराज आणि त्यांच्या सौभाग्यवती अंजलीताई या दोघांचे कार्य अद्भुत आहे. आमचा आणि त्यांचा ऋणानुबंध आहे. ते पंढरपूरला आल्यानंतर मठात आल्याशिवाय राहत नाही. संत साहित्याचा सुगंध त्यांच्यामुळे सोशल मीडियाला मिळाला बरं का. त्याच्या अगोदर कोणी सोशल मीडियामध्ये संत वाङ्मय प्रसारित करत असेल नसेल आम्हाला ज्ञात नाही. पण आज सातत्यानं संत वाङ्मयामध्ये अग्रेसर होऊन सेवा करणं आणि त्या सेवेचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वारकरी सांप्रदायिक महात्मा लोकांचे चरण आज त्यांच्यामुळे आपल्याला लागत आहे. ही मोठी आनंदाची गौरवाची गोष्ट आहे. सेवेचा परिणाम ते आज या ठिकाणी उपस्थित आहे. वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेलेलं अद्भुत अद्वितीय असं रत्न वैकुंठवासी परमपूजनीय प्रातस्मरणीय इडशीकर भाऊ त्यांचेही शिष्य आपले पावले महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. अहो ज्यांचे नाव घेतल्यानं आपली वाचा पवित्र होते असे हे महात्मे लोक आहेत. काय संसार होता भाऊंचा. तुम्ही त्यांचा अनुभव घेतला असेल तर तुम्हाला कल्पना आहे. छोटासा स्टो असायचा, वातीचा स्टो जुन्या काळातला. कुठेही प्रवासामध्ये भाऊंनी स्वतःच्या हातानं शिदुरी तयार करून खाल्ली. वारकरी संप्रदायाची उपासना करणाऱ्या महात्म्यांचा अधिकार सांगतो. अनेक प्रसंग तीर्थरूप गुरुवारी आमचे बाबा त्यांच्या भाऊंच्या संगतीतले सांगतात. एक वेळेचा प्रसंग आहे, आळंदी यात्रेमध्ये असताना भाऊ कुठे राहत होते, आळंदीमध्ये वारीला गेल्यावर अगदी माऊलींच्या समोर अर्फाळकरांच्या वाड्यामध्ये भाऊ होते. आणि तिथे असताना गुरुवारी बाबांनी आमच्या काही शिदा आणि दक्षिणा पाठवली, कारण त्यांचं श्रवण करायला बाबा जायचं. दक्षिणा पाठवल्यानंतर प्रदक्षिणा करताना भाऊंची भेट झाली. भाऊंनी ओळखलं कुठून माणूस आलाय, कोणी पाठवलाय. भाऊंनी खिशात हात घातला आणि त्याच्यात अधिकचे 10 रुपये घातले आणि पुन्हा बाबांच्या हातावर ठेवले. बाबांनी सांगितलं भाऊ माझे एवढेच होते. भाऊंनी सांगितलं पण एवढे असतानाही पण माझ्याकडून मी तुम्हाला देतोय. म्हणजे ज्यांचं श्रवण करून आपण कीर्तन करतोय ते गुरुस्वरूप असणारे भाऊ विद्यार्थ्याला दक्षिणा देतात. हे वारकरी संप्रदायातलं रत्न बघा. इतर कोणत्या संप्रदायामध्ये क्षेत्रामध्ये आपण गेलात तर विद्यार्थ्यांकडून घेणारे गुरु आपल्याला मिळतील पण विद्यार्थ्याला देणारे गुरु संप्रदायामध्ये महाराज. अशा भाऊंचे असणारे शिष्य आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सगळेच जण आदरणीय गुरुजन वैष्णव मंडळ या ठिकाणी उपस्थित आहात. कीर्तन सेवेकरता विलंब झालेला आहे. आयोजकांनी मला सांगितलं महाराज काळजी करू नका, 12 वाजेपर्यंत कीर्तन करा. असं काही होणार नाही, काळजी करू नका. त्यांना जेवढी घाई आहे त्याच्यापेक्षा दुप्पट घाई मला आहे. कारण भूवैकुंठ पंढरपूरला पुन्हा जायचं आहे. जाण्याकरता म्हणून मी तत्पर आहे. मी उलट या तयारीत होतो की कीर्तन 7लाच सुरू व्हावं, पण ती काही देवाची इच्छा नव्हती. भगवान परमात्माने आपली परीक्षा पाहिली. तुम्ही सगळे श्रोते कीर्तनाकरता आतुर होता, इथेच बसला. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि या सुंदर नियोजनामध्ये आजची असता ही जागराची कीर्तन सेवा. तसं पाहता जागराची म्हणण्याची फक्त परंपराच राहिली. आता वास्तविक पाहता जागराच्या दिवशी रात्रभर कीर्तन होत होते आणि मग सकाळी काल्याचं कीर्तन व्हायचं. अजूनही आपल्या दस्तापूरकर महाराजांच्या परंपरेमध्ये हा नियम चालू आहे. इतरत्र मात्र काल्याच्या अगोदर उपांत्य दिवसाची सेवा, याला मागणीची सेवा म्हणतात. आजची असणारी ही कीर्तन रूपी सेवा आपल्या सगळ्यांच्या प्रेमातून माझ्या वाट्याला आली. जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अत्यंत सुंदर महत्वाचा प्रसिद्ध असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता आपण घेतला. जगद्गुरु तुकोबाराय हे नाव आपण उच्चारल्यानंतर आपल्या समोर काय येतं असा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर प्रत्येकाचे उत्तर निरनिराळे येतील. कोणी म्हणेल वारकरी संप्रदायाचं असणारे एक व्यक्तिमत्व,
कोणी म्हणेल वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, प्रत्येकाला वेगवेगळी ओळख तुकोबारांची आहे. पण जे तुकोबारांचे अनन्य असे साधक आहेत, पाईक आहेत, त्यांना मात्र तुका विष्णू नाही तुझा ही ओळख समोर आली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय हे कोणी सामान्य नाहीत महाराज. तुकोबाराय म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा, आणि परब्रह्म परमात्मा तुकोबारांच्या रूपात अवतार आला. आणि त्याच तुकोबारांनी पंचम वेद आपण ज्याला म्हणतो असा गाथा लिहिला. त्या गाथ्याचं वर्णन करत असताना मला तर अनेक वेळेला गाथ्यानं आश्चर्यचकित करून टाकलं. काय तुकोबारांचे निरीक्षण असतील. आपणही त्याच समाजामध्ये राहतो जिथे तुकोबाराय राहिले. आपणही तेच पाहतोय जे तुकोबारांनी पाहिलं. आपणही तेच अनुभवतोय जे कदाचित तुकोबारांनी अनुभवलं असेल. पण आपण पाहताना, आपल्याला दिसताना तुकोबारांना जे दिसलं ते मात्र आपल्याला दिसलं नाही. आणि तुकोबारांचं सूक्ष्म निरीक्षण काय सांगावं. गाथा वाचल्यानंतर तुकोबारांची उंची आपल्याला कळते बघा. वारकरी संप्रदायाचे दोन प्रमुख ग्रंथ ज्ञानेश्वरी आणि गाथा ज्यांनी जीवनामध्ये अंगीकार केला त्याचं कल्याणच झालं बरं का. मी अनेक वेळेला हे सांगत आलेलो आहे की गाथा आणि ज्ञानेश्वरी ही फक्त वारकऱ्यांची साधनं नाही, तर ती यच्चावत प्राणी मात्रांची साधनं आहे. माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला काय सापडेल सांगता येत नाही. गाथा वाचताना आपल्याला काय अनुभव येईल सांगता येत नाही. तीर्थरूप गुरुवारी आमचे बाबा नेहमी सांगतात, एखाद्या अडचणीच्या प्रसंगामध्ये माऊली ज्ञानोबारांना किंवा तुकोबारांना प्रार्थना करा आणि गाथा उघडा. उघडल्यानंतर उजव्या पानावर प्रथम क्रमांकाचा अभंग जो असेल ते आपल्या प्रश्नाचं समाधान. हा प्रयोग करून पहा. याला पैसे लागत नाहीत बघा. आणि याच्याकरता अपॉइंटमेंट घेऊन माझ्याकडून तुम्हाला काहीतरी द्यायचं, तुम्ही काहीतरी मला द्यायचं, हे तर अजिबात लागत नाही. 4092 अभंग तुकोबारांचे आपल्याकडे आहेत. निष्ठेने तुकोबारांना प्रार्थना करा, संकटातून सापडण्याचा मार्ग आपल्याला सापडेल. असं हे अतुलनीय स्वरूपाचं असणारं वाङ्मय तुकोबारांनी निर्माण केलं. तुकोबारांच्या गाथ्याची चिंतन किंवा ओळख करताना काही ठिकाणी तुकोबारांची गाथा ओळीची गाथा म्हणून प्रसिद्ध आहे. देवकर संप्रदायामध्ये, देवकर परंपरेमध्ये ओळीची गाथा तुकोबारांची प्रसिद्ध आहे की ज्या गाथेमध्ये आरंभालाच बाळक्रीडा आलेली आहे. आणि आता आपण जी प्रमाण मांडतो किंवा आपण ज्याची उपासना करतो ही कराडकरांनी छापलेली देवडीकरांची प्रत म्हणजे शिरवळकरांची प्रत, जी ग्रंथ प्रमाण मांडतो ती 4092 अभंगांची प्रत. कोणताही गाथा घ्या, तुकोबारांच्या गाथेमध्ये अनेक प्रकरण आहेत. तसं हे मागणीपूर नावाचं स्वतंत्र प्रकरण तुकोबारांचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे मागतायत, तेच तुकोबाराय मागणाऱ्याचा अनेक वेळेला निषेध करतात. जे तुकोबाराय देवाला मागतात तेच तुकोबाराय मागण्याचा निषेध करतात. दुटप्पी भूमिका संतांची आहे का? संत महात्मे दोनही बाजूने वागतात का? संत महात्म्यांची भूमिका स्पष्ट आणि रोखठोक आहे. नाही भीडभाड. तुकोबाराय सांगतात कोणाचं काही आम्हाला घेणं नाही आणि घेणं तर अजिबात नाही. ते तुकोबाराय मागतात, पण मागू नका म्हणून सांगणारे तेच तुकोबाराय. भिक्षा पात्रावलंबने ऐसी असी नारायणे उपेक्षिते सर्वथा. तुकोबाराय सांगतात देवा, ज्यांनी भिक्षा पात्र हातामध्ये घेतलंय ते जर तुमच्याकडे आले तर त्यांचीही तुम्ही काय करा, उपेक्षा करा, त्यांना जवळ करू नका. महाराज प्रसंग फार सुंदर आहे, ऐका. तुकोबारायांचा पूर्व अवतार असणारे भक्त शिरोमणी नामदेव राय आणि या नामदेवरायांचं कीर्तन चालायचं. कुठे चालायचं कीर्तन? वाळवंटामध्ये. ज्या वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन चालायचं त्याच वाळवंटामध्ये त्या कीर्तनामध्ये पंढरीनाथ परमात्मा यायचा आणि पंढरीनाथ परमात्मा कीर्तनामध्ये नाचायचा. काय आनंद असेल विचार करा. आपल्या कीर्तनामध्ये लोक झोपतात आणि नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये देव नाचतात. फरक आहे. देव नाचतात. किती नाचतात? नाचताना देवाला भानही राहिलं नाही महाराज. नाचताना देवाला भान राहू नये आणि देवाचं वस्त्र अंगावर निघून चाललं महाराज. नाचता नाचता देवा
नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाला त्याचंही भान राहिलं नाही. आणि हा कीर्तनानंद प्राप्त झाल्यानंतर भगवंताला असं वाटलं आपणही कीर्तन करावं. त्यात काही गैर आहे का? टाळकऱ्यांना कीर्तन करावं वाटणं हे काही गैर आहे का? ही त्या काळातली पद्धत आहे. तेव्हापासून कीर्तन ऐकून ऐकून टाळकरीही कीर्तनकार झाले. भगवंताला असं वाटलं आपणही कीर्तन करावं. भगवान परमात्माने चोपदारांना सांगितलं, ऐका हो ऐका, उद्या माझं कीर्तन होणार आहे पुकारा. चोपदारांनी पुकारलं, जगत चालक जगतपिता भगवान पंढरीनाथ परमात्मा उद्या कीर्तन उभे राहणार आहे. ते गर्दी झाली आणि भगवान परमात्माने मग शरणागत भक्ताचं आश्रित भक्ताचं चरित्र सांगायला सुरुवात केली आणि विभीषणांचं नाव घेतलं. विभीषणांचं नाव घेतलं. सगळे संत कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. उपस्थित असताना विभीषणांचं चरित्र महात्म्य भगवान परमात्मा सांगतात. विभीषण हा रावणाचा भाऊ आहे, पण लंकेमध्ये राहूनही प्रभू रामचंद्रांचं चिंतन करतोय. प्रभू परमात्मा ज्यावेळेला सेतुबंधन करून पलीकडे पोहोचले त्यावेळेला हे विभीषण महाराज देवाकडे आले आणि देवाला सांगू लागले, देवा आता रावणाचा उद्धार तुम्ही करा. आत्तापर्यंत मी रावणाला अनेक वेळेला समजावून सांगितलं, पण रावण काही ऐकत नाही. रावण म्हटलं, रावण ऐकत नाही. विभीषणाने सांगितलं. विभीषण महाराज शरण आले. भगवंत गोड चरित्र सांगताय. चरित्र सांगताना नामदेवरायांनी देवाला थांबवलं. देवा, मागणाऱ्या भक्ताचं चरित्र आम्हाला सांगू नको. आता गंमत अशी आहे, कोणतंही रामायण तुम्ही काढून पहा. किती रामायण आहेत आपल्याकडे? प्रामुख्याने आपल्याकडे आज जे उपलब्ध रामायण आहे यामध्ये नाथ महाराजांचं भावार्थ रामायण, वाल्मिकी ऋषींचं रामायण, तुलसीदासांचं रामायण, मोरोपंतांनी लिहिलेले 108 रामायण, याच्या पलीकडे हे अध्यात्म रामायण, हनुमान नाटक असे आदी रामायण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. पण तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते रामायण उघडा आणि विभीषणाने लंका मागितली असं वचन कुठेतरी मला दाखवा. आहे रामायणामध्ये कुठे उल्लेख? स्पष्ट नाही. पण लंका राज्य तेने मागितले, मूर्ख विभीषण शरणाला तुझ. आपल्या संत महात्म्यांनी मात्र सांगितलं, ज्या अर्थी सांगितलं त्या अर्थी कुठल्या तरी रामायणात कथा असावीच लागेल. कारण काय असतं, वेद शास्त्र इतिहास पुराण आणि मग संत वाङ्मय या सगळ्याचा विचार करताना कुठेतरी प्रमाण सापडलं पाहिजे ना. ज्या अर्थी रामायणात नाही पण आपल्या संतांनी सांगून ठेवलं. हा विभीषण शरण आला आणि लंकेचं राज्य त्यांनी मागितलं. नामदेवराय म्हणतात, देवा मागणाऱ्याचं चरित्र आम्हाला सांगू नका. नामदेवरायांनी तिथं अडवलं. देवाने विचारलं, का सांगू नका? नामदेवराय म्हणतात, देवा जो मागतो तो आम्हाला चालत नाही. विठाला नामदेवरायांनी देवाचा विरोध केला. हे सांगतोय कशा करता मी, तेच तुकोबर आहे. नामदेवरायांचे अवतार असणार आहे, पण भगवंताकडे काय करतायत? याचना करतायत. तुकोबारांनी सांगितलं, देवा मागणाऱ्याचा तुम्ही निषेध करा. पण पुढे जाऊन तुकोबारांनी सांगितलं, जो कोणाला काही मागतो आम्ही त्याचाही धिक्कार करतो. हात पसरी